तर नमस्कार मित्रांनो. मग काय म्हणते थंडी वाजते ना. मला तर वाजते बाबा. मी मस्तपैकी जॅकेट घालून बसले आणि हो इकडे पसारा दिसत असेल तुम्हाला. हो, आता पसारा तर दिसणारच ना. का? कारण कुठेतरी चाललोय आम्ही आता फिरायला, थंडीच्याच ठिकाणी चाललेलो आहे, म्हणूनच हा सगळा पसारा पण दिसत असेल तुम्हाला. सगळे थंडीचे जे काही कपडे आहेत ते सगळे काढलेले आहेत आणि आत्ताचा हा व्हिडिओ मी जो शूट करत आहे तो पॅकिंगचा व्हिडिओ आहे. तर जाण्यापूर्वीचे जे काही आम्ही पॅकिंगमध्ये कपडे घेऊन जाणार आहोत किंवा थंडीसाठीचे जे काही कपडे घेऊन जाणार आहोत, तुम्हाला तर माहितीच आहे माझ्यासोबत 2 मुलं असतात आणि त्या दोन्ही मुलांसाठी मला थंडीसाठीचं जे काही क्लोथिंग्ज आहेत त्याचा खूप विचार करावा लागतो. त्यांना घेऊन जाण्यापूर्वी त्यांच्यासाठी चांगले गरम असे कपडे मला घ्यावे लागतात. त्यासाठी मी थोड्याशा काही टिप्स इथे शेअर करणार आहे. आय होप तुम्हाला त्या आवडतील आणि आवडल्या तर मला कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही कॉमेंट्स करून सांगू शकता. आणि चला तर आता सुरुवात करूया आत्ताच्या पॅकिंगच्या व्हिडिओला. मित्रांनो, हे अशा प्रकारे मी सगळं पहिल्यांदा एकत्र जमा करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये थंडीचे कपडे सुद्धा आहेत आणि रोजचे जे घालण्याचे कपडे आहेत ना ते सुद्धा आहेत. तर एक एक करून मी तुम्हाला, इथे आमचे गॅजेट्स आहेत. ही औषधं आहेत. हे नेहमीचे माझे जे पाऊच आहेत ते आहेत. याच्यामध्ये माझं मेकअपचं सामान आहे सगळं. याच्यामध्ये मुलांची औषधं आहेत आणि यात सुद्धा काही गरजेच्या वस्तू आहेत. या अशा बॅग्स आहेत. आता ह्या बॅग्समध्ये आणि ह्या पाउचेसमध्ये आता हे सगळे कपडे मी पॅक करणार आहे. तर त्यापूर्वी मी तुम्हाला दाखवते मी काय काय घेऊन चाललेली आहे. एक एक करून मी तुम्हाला दाखवते. सर्वात प्रथम मी तुम्हाला वेदज्ञासाठी म्हणजे वेदूसाठी मी काय काय कपडे घेत आहे ते दाखवते. तर हे अशा प्रकारचे पोलोनेकचे टी शर्ट्स आहेत. तुम्ही पाहू शकता, हे असे पोलोनेकचे टी शर्ट्स आहेत. आणि हे पोलोनेकचे जे टी शर्ट्स आहेत ना, ही सगळ्यात पहिली जी लेयर असणार आहे त्याची ती ह्या टी शर्ट्सची असणार आहे. हे झालं की याच्यानंतर अशा पद्धतीचे वॉर्मर्स मिळतात आणि हे वॉर्मर्स सेटमध्ये पण मिळतात. याचा असा हा सेट आहे. ही याची पॅन्ट आहे. तर लेअरिंगसाठी सगळ्यात पहिल्यांदा ही या पोलोनेकच्या टी शर्टची एक लेअर होणार. हा खूपच वॉर्म आहे, सॉफ्ट आहे. त्याला फक्त इथे गळ्यामध्ये जस्ट हे असं जाणवणार की इथे काहीतरी लावलेलं आहे. बट हे तुम्हाला मुलांचं जे गळा आणि पाठीमागचं मान आहे ती कवर पूर्णपणाने होते याच्याने. हे फोल्ड होतं इथे आणि हे खूप वॉर्म आहे, सॉफ्ट आहे. त्याला जास्त काही याच्यामध्ये जाणवणार नाही. हे झालं की याच्यानंतर हा एक वॉर्मर जाणार या आणि खाली पॅन्ट्स आहे. ही वॉर्मरची पॅन्ट पहिल्यांदा जाणार आणि त्याच्यानंतर त्याच्या ज्या घरात घालण्याच्या ज्या पॅन्ट्स आहेत ना त्या घेते मी. ह्या सुद्धा वॉर्म आहेत ॲक्च्युली. याला आतमधून म्हणजे हे कापड कॉटन आणि खूप जाड असं कापड आहे. तर ह्या पॅन्ट आणि मग त्याच्यावरती त्याची जीन्स जाईल, जीन्स किंवा दुसरी बाहेरची जी पॅन्ट आहे ती. असं 2 ते 3 आणि मग त्याच्यावरती टी शर्ट आणि त्या टी शर्टच्या वरती मग मी अजून हे या पद्धतीचं जे जॅकेट असतं त्याचं, हे जॅकेट आहे त्याचं. हे एक जॅकेट आहे आणि अजून एक जॅकेट आहे जे तुम्हाला प्रवासामध्ये बघायला मिळेल. ते खूप क्यूट आहे. मला आता ते दाखवण्याची इच्छा नाही. हे पहिल्यांदा तुम्ही पाहिलेलं आहे पण ते जॅकेट आय विश की तुम्ही तेव्हाच पाहावं, म्हणून मी तुम्हाला आता फक्त जस्ट हेच एक जॅकेट दाखवते. हे झालं वेदज्ञाचं. आता मी तुम्हाला अविघ्नचं दाखवते मी काय काय करते. आणि हो, वेदूसाठी हे असे टी शर्ट्स पण आहेत जे आतमधून, याला तुम्ही पाहू शकता की फ्लीस आहे याला. आणि हे टी शर्ट्स ॲक्च्युअलमध्ये ह्याच्यामधून फक्त जस्ट एक ते पोलो नेकचं आणि हे एक वरती जरी चढवलं तरी इनफ होणार आहे. हे खूप असं वॉर्म आणि जाड असं टी शर्ट आहे ते. त्याला ते पुरेसं होऊन जाईल झोपताना वगैरे पण घालायला.
आता अविघ्नसाठी मी दाखवते. अविघ्नसाठी सुद्धा सेम तशाच पद्धतीचं एक पोलो नेकचे टी शर्ट्स आहेत, कॉटन मध्ये आहेत. हे पोलो नेकचे टी शर्ट्स आहेत. अशा पद्धतीचे हे पोलो नेकचे टी शर्ट्स आहेत. तर पहिली लेयर ही जाणार, त्यानंतर हे अशा पद्धतीचे वॉर्मर्सही आहेत. जसे वेदूचे वॉर्मर्स आहेत तसेच हे सुद्धा वॉर्मर्स आहेत. तर हे वॉर्मर्स आणि त्यांची पॅन्ट सुद्धा आहे. या वॉर्मर सोबत त्याची पॅन्ट सुद्धा आहे. तर याचं एक सेट आहे. तर पहिल्यांदा हे पोलोनेकचं एक टी शर्ट जाणार. हे वॉर्मरच आहे ऍक्च्युली. तर हे वॉर्मर आणि त्याच्यावरती हे वॉर्मर आणि मग त्याच्यावरती त्याचं जे दुसरं टी शर्ट जो ते बाहेर घालणार असेल ते, आणि मग त्याच्यावरती जर त्याला जाणवलं की थंडी वाजतीये तर तसे थंडीचे पण जॅकेट्स आहेत आपल्याकडे, ते जॅकेट्स. त्यानंतर मुलांसाठी आता अशा पद्धतीचे सॉक्स आहेत. हे सॉक्स आहेत. ह्याला आतून फ्लीस आहे. आतून ही अशी फ्लीस आहे. ती फ्लीस, त्या फ्लीसमुळे काय होणार आहे की थंडी नाही वाजणार आहे बऱ्यापैकी. हे सॉक्स जे आहेत ते वॉर्म असतात. हे झाले अविघ्नचे सॉक्स आणि हे आहेत वेदूचे सॉक्स. तर हे तर तुम्ही पाहूच शकता की हे खूपच असे जाड, सॉफ्ट आणि पूर्ण वॉर्म असे सॉक्स आहेत. हे क्यूट अशी डिझाईन आहे याच्यावरती. खूप सुंदर वाटतात ते आणि मस्तच आहेत ॲक्च्युली, छान आहेत. हे त्याचे सॉक्स झाले. त्यानंतर हे त्याचे ग्लव्ज आहेत, जे एक लेयर असणारे ही आतमध्ये घालणारे हे ग्लव्ज असणार आहेत त्याचे. आणि हे वेदूचे आहेत. त्यानंतर हे अशा पद्धतीचे पण ग्लव्ज मी घेतलेले आहेत. ऍक्च्युली हे वॉर्मच आहेत, पण तरी देखील याची पण गरज पडेल कदाचित. जर स्नोमध्ये वगैरे खेळायचं झालं तर याची नक्कीच गरज पडते. हे त्या ठिकाणी काम करत नाहीत. ओके. आणि त्यानंतर एक अशी वॉर्म अशी कॅप आहे. ही कॅप ऍक्च्युअल मध्ये आतलं लेअरिंग आहे. हे फ्लीसची कॅप म्हणतो आपण याला. ही फ्लीसच आहे, फ्लीसची कॅप आहे ही. याच्यावरून त्याची जी दुसरी मंकी कॅप आहे ती घालू शकतो, किंवा ही जरी घातली तरी इनफ आहे. तर हे असं त्याचं आहे. हे अविघ्नचे ग्लव्ज आहेत. अविघ्नची ही कॅप आहे, त्याची पण दुसरी कॅप आहे. आणि आता राहिले माझे कपडे. माझ्या कपड्यांमध्ये फार काही दाखवण्यासारखं नाहीये. मी एक हे असे क्यूट असे मी इयर मफ्स घेतलेले आहेत. हे आता मी अप्लाय नाही करून दाखवणार, पण छान असे पिंक कलर मध्ये इयर मफ्स आहेत. हे आहेत माझ्याकडे. त्यानंतर माझे नेहमीचे कपडे आहेत. एक वॉर्मर घेतलेला आहे मी फक्त, आणि एक अशी पॅन्ट आहे. वॉर्मरचीच पॅन्ट आहे ती. हे जॅकेट आहे माझं, आणि हे एक जॅकेट आहे. त्यानंतर माझी वॉर्मरची पॅन्ट. ही एक फुल पॅन्ट आहे वॉर्मरची. ही अशी फुल पॅन्ट आहे वॉर्मरची, आणि याला तुम्ही पाहू शकता ही अशी फ्लीस आहे आतमधून. आणि ही फ्लीस जी आहे ना ती खूप अशी वॉर्मथ देते आतमधून आपल्याला. आणि खरंच ॲक्च्युली मी हे वापरून पाहिलेलं आहे आधी. हे खूप छान असं वॉर्मर आहे एक, आणि ते वॉर्मर आपल्याला जीन्सच्या आतून घालायला बरं पडतं. आणि हे पूर्ण पॅक आहे. हे तुम्ही शूजच्या आतमध्ये सॉक्स घालण्याची पण गरज नाही. हे तुमचे पाय पूर्णपणे कव्हर करून टाकतं. हे असं हे वॉर्मरच आहे. एक टी शर्ट, वॉर्मरचं टी शर्ट एक आहे, आणि एक ही पॅन्ट आहे.
वॉर्मरची. त्यानंतर मी माझ्या आईने ही एक शॉल मला दिलेली होती. ती फिरायला गेलेली होती त्या ठिकाणाहून ही एक शॉल आणली होती आणि ती खूप वॉर्म अशी शॉल आहे. आईचा वॉर्मथ पण आहे याच्यामध्ये, फक्त ती शॉलच वॉर्म नाहीये, तर माझ्या आईच्या प्रेमाची ऊब सुद्धा आहे याच्यामध्ये. तर अशी ही शॉल पण मी घेऊन जाते. ही शॉल ॲक्च्युली आपल्याला जेव्हा आपण एअरपोर्टवरती वगैरे पण लेओव्हरच्या वेळी बसणार आहोत ना, त्यावेळी पण ही शॉल उपयोगी पडेल. त्यानंतर इतर वेळी सुद्धा आपल्याला म्हणजे ही बऱ्यापैकी उपयोगी पडते. जरी बाकीचे कपडे कमी पडले ना, तर शॉल असलेलं कधी पण चांगलंच असतं. कान महत्वाचे असतात आपले, कान झाकून ठेवण्यासाठी, म्हणून आपण एकतर ते इयर मफ्स वापरू शकतो किंवा मग आपल्या कॅप्स असतात. आता ही माझी हे इयर मफ्स मी तुम्हाला दाखवलेच. सोबत मी तुम्हाला ही अशी कॅप आहे माझी, ही कॅप दाखवते. तर ही कॅप काय आहे, ही घातली ना की आपण ज्यावेळी सकाळच्या वेळी जाऊ त्यावेळी ॲक्च्युअलमध्ये ऊन वगैरे पण असतं, तर हे उन्हापासून पण याचं संरक्षण होतं. आणि ही कॅप अशी डोक्यावरती बसल्यानंतर हे पुढचं जे हा जो पोर्शन आहे, हा पुढचा पोर्शन तुम्ही बघू शकता की हा पुढचा पोर्शन आपण इथे पॅक होऊ शकतो. पूर्ण नाकापासून खाली गळ्यापर्यंत हा पोर्शन पॅक करतो आपल्याला. तर ही अशी एक कॅप आहे माझी. आता राहिलं हे क्यूट असे छान ग्लव्ज आहेत. हे ॲक्च्युली 2 वे आपण यूज करू शकतो. याच्यातून आपले फिंगर्स बाहेर काढले की हे इथे जातात असे, आणि तुम्हाला ज्यावेळी मोबाईल वगैरे काही यूज करायचं असेल तर ते तुम्ही बाहेर काढून फक्त फिंगर्सने तुम्ही तो यूज करू शकता मोबाईल. तर हे असे क्यूट असे छान असे काय ग्लव्ज आहेत मस्त. मला थोडीशी सर्दी झालेली, आय डोंट नो माझे तिकडे काय अवस्था होणार आहे. हे दुसरे ग्लव्ज आहेत माझे. त्यानंतर हे अविघ्नासाठी आणि राहुलसाठीचे हे ग्लव्ज आहेत. अविघ्नाचे ॲक्च्युली ते जर का म्हणजे हे दुसरे जे ग्लव्ज आहेत, हे ग्लव्ज मी थोडं त्याला एक स्पेअर म्हणून घेत आहे. आणि हे पण फ्लीसवाले पण ग्लव्ज आहेत. हे आपण याला तुम्ही पाहू शकता की हे एक असं मोबाईल यूजसाठीचं एक हे बनलेलं आहे. याच्यावरती तुम्ही मोबाईल यूज करू शकता. हे जरी घातलं तरी हे मोबाईल यूज करू शकतो आपण. हे घालून आपण मोबाईल यूज करू शकतो. या फिंगरचा ते काम आहे. तर हे छान असे डिकॅथलॉनचे हे आहेत ग्लव्ज आहेत. डिकॅथलॉन मधून घेतलेले आहेत, पण हे खूप वॉर्म आहेत. हे एकच तुम्ही घालू शकता आणि याच्यावरती तुमचं काम होऊ शकतं. कारण डिकॅथलॉनचे बऱ्यापैकी जे अशा पद्धतीचे जे कपडे येतात ते खूपच चांगल्या क्वालिटीचे येतात. मी काही इथे डिकॅथलॉनचं मार्केटिंग नाही करत आहे, पण मी जे माझे अनुभव आहेत तेच मी तुम्हाला सांगत आहे. तर हे अशा पद्धतीचे ग्लव्ज ह्या मुलांच्या दोघांच्याही कॅप्स आहेत माझ्याकडे. त्या डिकॅथलॉन मधनच घेतलेल्या आहेत ह्या कॅप्स मी, पण ह्या कॅप्स खूप कामाच्या आहेत. आणि त्यानंतर हे असं एक मफलर टाईप म्हणू शकतो आपण. हे याचा यूज आहे ना, तुम्ही इथे असं छान असं पण घालू शकता तुम्ही हे, आणि याच्यानी ना तुमचे कान पण पॅक होतात. किंवा तुम्ही हेच असं तुम्ही इथे खेचून घेऊ शकता. तर हे असं तुम्ही खेचून घेतल्यानंतर तुमचं नोज, मी हे काढते आता, नोज आणि गळा तुमचा इथे पॅक होऊ शकतो. हे ॲज अ मफलर पण काम करतं. हे खूप छान ॲक्च्युली प्रॉडक्ट आहे. मस्त वाटलं मला याचं हे वापरून. हे आतून तुम्ही जर का बघितलं ना, आतून जर का तुम्ही बघितलं, ही पूर्ण फ्लीस आहे याला, आणि बाहेरून हे क्रॉशे केलेलं आहे. छान आहे असं हे. तर हे एक मी घेतलेलं आहे. आणि असेच मल्टिपल म्हणजे मी एक तुम्हाला फक्त दाखवले पीसेस. तर हे तीन सेट्स आहेत माझ्याकडे ह्या सगळ्या वॉर्मर्सचे. ते मुलांसाठी मी घेतलेले आहेत. तर ही अशी शॉपिंग मी केलेली आहे.
शॉपिंग नाही, सॉरी, ही अशा प्रकारची मी पॅकिंग करत आहे. या पाऊचमध्ये नेहमीप्रमाणे मुलांची औषधं असतात. तर ही औषधं मी आहेत, ह्यात औषधं जी आहेत ना ती औषधं मी एक याची किट म्हणून घेऊन जात असते मुलांसोबत. एक मेडिकल किट म्हणतो आपण, ती मेडिकल किट म्हणून ती औषधं मी नेहमी घेऊन जात असते सोबत, कारण मुलं असली की मुलांसाठी गरज पडतेच नेहमी. तुम्हाला सोबत तुमच्या बाजूला शांत हो जरा आता. मुलं असली की मुलांच्या तब्येतीसाठी म्हणून तुम्हाला त्या किटची खरंच खूप गरज पडते. त्या किटमध्ये मी काय काय ठेवत असते, मी सर्दीची, खोकल्याची, तापावरचं औषध ठेवते. त्यानंतर जर का डिहायड्रेशन वगैरे झालं किंवा मुलांना पोट दुखतं, कधी कधी उलट्या होतात किंवा मुलांना अपचन होतं, अशा वेळी जी औषधं उपयोगी पडतात. म्हणजे आता मध्यंतरी वेदूला थोडं जुलाब वगैरे झालेले होते, तर त्या जुलाबासाठी एक छोटंसं असं एक हे मिळतं, दाखवते तुम्हाला. एक औषध आहे की हे एक फक्त यातलं एक सिलेंडर जे आहे ते काढायचं आणि ते त्याला प्यायला द्यायचं. हे अविघ्नाला पण चालू शकतं, तरी अशा पद्धतीचं आहे. याच्यामध्ये काय काय औषधं मी ठेवते ते तुम्हाला सांगितलंच आहे. शिवाय मी हे एक थर्मामीटर पण ठेवत असते सोबत, आणि इतर औषधं जसं मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर मी माझ्यासाठी म्हणून माझी पण काही औषधं सोबत असतात. मी ॲक्च्युली आयुर्वेदिक औषधं जास्त प्रेफर करते. ही औषधं तर ठेवते मी, पण मी एक सेट आयुर्वेदिक औषधांचा पण घेऊन जात असते मुलांसाठी, की जेव्हा मी थंडीच्या ठिकाणी जात असते तर त्यावेळी त्यांना तो फार फार उपयोगी पडतो. आणि मी माझ्यासोबत एक हे पी सेफ म्हणजे स्प्रे आहे, हा सॅनिटायझर म्हणू शकतो आपण हा. तर हा टॉयलेट सॅनिटायझर स्प्रे आहे, तो एक ठेवत असते मी सोबत. आणि त्याचसोबत आहे ना हे हॉट ऑइल आहे, हे हॉट ऑइल ठेवत असते. हे खरंच उपयोगी पडतं. हे दुसऱ्या ऑइलसारखं दुसरं जे आपलं पॅराशूट आहे, हे पॅराशूटचंच आहे, पण दुसरं पॅराशूटचं जे फक्त नॉर्मल जे ऑइल भेटतं त्याच्यापेक्षा हे जरी थंडी खूप असेल ना तरी देखील हे हॉट ऑइल जे आहे ते आळत नाही, तर हे ठेवत असते मी सोबत. आणि हा मूव्हचं वगैरे स्प्रे ठेवत असते, काही दुखलं वगैरे तर त्यासाठी त्यावेळी उपयोगी पडतं. त्यानंतर डेंटल किट असते माझी सोबत. त्यानंतर तर मित्रांनो, मी माझं सगळं जे काही पॅकिंग करणार आहे ते तुम्हाला आता दाखवलेलं आहे. आता ते पॅकिंग मी पूर्ण व्यवस्थित करते आणि त्याच्यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला दाखवते. मित्रांनो, रात्री खूप उशीर झालेला होता पॅकिंग करता करता, त्यामुळे पूर्ण पॅकिंग मी तुम्हाला दाखवू नाही शकले. पण मी कपड्यांचे रोल्स केलेले होते आणि ते बॅगमध्ये मी पॅक केले होते, त्यामुळे कमी जागेमध्ये जास्त कपडे आपण भरू शकतो आणि बॅग व्यवस्थित आपल्याला पॅक करता येते. तर पुढच्या सिरीजमध्ये आपण भेटूयात लवकरच. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.